Hello and welcome. In this lecture we are going to learn trapezium. Trapezium बद्दल शिकणार आहोत आपण. हे तुमच्या मॅथ पार्ट 2 चॅप्टर नंबर 5 क्वाड्रिलॅटरलचा प्रॅक्टिस सेट 5.4 आज आपण घेणार आहोत. ओके, ट्रेपॅझियम. इंट्रोडक्शनमध्ये ट्रेपॅझियमबद्दल आपण शिकलो होतं. काय शिकलो होतं? जेव्हा क्वाड्रिलॅटरलमध्ये फक्त एक पेअर ऑफ साईड म्हणजे फक्त दोन साईड, चारपैकी दोन साईड हे पॅरलल असतात आणि बाकीचे दोन साईड हे पॅरलल नसतात, तेव्हा त्याला काय म्हणावं? ट्रेपॅझियम म्हणावं. ट्रेपॅझियम म्हणावं. मग ट्रेपॅझियमचे काही टाईप आहेत का? ट्रेपॅझियमचे काही प्रकार आहेत का? यस. जर का हे साईड हे जे पॅरलल नाही आहेत, नॉन पॅरलल वाले साईड जर इक्वल असतील तर त्याला काय म्हणतात? आयसोसेलस ट्रेपॅझियम. त्याला काय म्हणतात? आयसोसेलस ट्रेपॅझियम. ओके, इफ नॉन पॅरलल साइड्स ऑफ अ ट्रेपॅझियम आर कॉन्ग्रुएंट, म्हणजे नॉन पॅरलल साईड हे इक्वल असतील तर त्याला काय म्हणावं? आयसोसेलस ट्रेपॅझियम. ओके, नाउ सी. आता ट्रेपॅझियमचे काही प्रॉपर्टीज जाणून घेऊया जे की आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करण्यामध्ये हेल्प करतील. पहिली प्रॉपर्टी तर काय? एक पेअर ऑफ साईड पॅरलल असेल. जसं की ह्या फिगरवाला जर ट्रेपॅझियम घेतला आपण तर ह्याच्यामध्ये पॅरलल कोणते साईड आहेत? सेगमेंट ए बी पॅरलल सेगमेंट सी डी किंवा डी सी, हे पॅरलल साईड आहे. अजून काय माहिती आहे आपल्याला? अजून हे जे अँगल असतात ना, इंटेरियर अँगल, ते पण ह्याची ॲडिशन जी असते ती किती असते? 180 डिग्री असते. याची ॲडिशन किती असते? 180 डिग्री. ठीक आहे. मग ह्याच्या इकडच्याबद्दल काही सांगता येईल का? येस. हे इकडचे जे अँगल आहेत, अँगल बी आणि अँगल सी, ह्याची सुद्धा ॲडिशन 180 डिग्री असते. असं का बरं असतं ते पण पाहूया. ठीक आहे, ह्याला वेगळा कलर करते कारण इकडचा ए आणि डी ही एक साईड झाली, बी आणि सी एक साईड झाली, ह्याचा काही संबंध नाही. अजून एक मजेदार गोष्ट, हे चारीच्या चारी अँगल ए बी सी डी चारीही वेगवेगळे असू शकतात ट्रेपॅझियममध्ये आणि खूपदा असतात सुद्धा. ठीक आहे. पहा, सपोज की हे जर 60 असेल, नाही हे जर 60 असेल तर हे किती असणार मग? 120. आणि हे जर 30 असेल तर हे किती असणार? 150. बघा, सगळ्याचे सगळे चारीच्या चारी वेगळे आले ना, आणि इकडच्याचा आणि तिकडच्याचा काही संबंध आहे का? ना. ठीक आहे, हे आहे ट्रेपॅझियम. ठीक आहे. मग आता पाहू की हे जे अँगल आहेत ना, हे इकडचे अँगल ए आणि डी हे इक्वल का बरं येत आहेत? हे ट्रेपॅझियमची प्रॉपर्टीवरून घेत आहे का दुसऱ्या कोणत्या प्रॉपर्टीवरून घेतो? आपण कशाच्या प्रॉपर्टीवरून घेतोय? पॅरलल लाईन्सच्या प्रॉपर्टीवरून. काय शिकलात तुम्ही? बघा, हे जर दोन पॅरलल लाईन्स असतील आणि ह्याच्यातून एक पास होणारी ही जर ट्रान्सव्हर्सल असेल, आता ह्याला नाव आपण ह्याच्यासारखंच देऊया. ह्याचं नाव काय होतं? इथे ए नाव देऊ, इथे डी नाव देऊ. ठीक आहे. आणि एक दुसरा ट्रान्सव्हर्सल घेऊ अजून आपण, एक कलर चेंज करून निळा कलर घेते मी. आता इथं एक घेऊया आणि ह्याचं नाव देऊया सी नाव देऊ, इथं बी नाव देऊ. तर बघा आता तुम्ही, हे दोन वेगवेगळे ट्रान्सव्हर्सल आणि मध्ये एक ट्रेपॅझियम तयार झालेलं आहे का? हा पहा, हे मध्ये ट्रेपॅझियम मी येलो कलरने ह्याला हायलाइट करते. हे एक ट्रेपॅझियम तयार झालेलं आहे का? म्हणजे दोन पॅरलल लाईन आणि त्याचे दोन ट्रान्सव्हर्सल मिळून एक ट्रेपॅझियम तयार झालेला आहे. मग पॅरलल लाईनच्या जे काही प्रॉपर्टीज आहेत ना, अँगल वगैरेच्या, त्या इथे लागतील का? यस, लागतील. मग काय प्रॉपर्टीज लागतील ते बघूया आपण. तर बघा, असे जे पॅरलल लाईन आणि त्याचे ट्रान्सव्हर्सल असतात त्याच्यामध्ये काय असतं? इंटेरियर अँगल हे ह्याची ॲडिशन 180 डिग्री असते. इथे इंटेरियर अँगल कोणते आहेत? हे वाले ए आणि डी. या ट्रान्सव्हर्सलसाठी, या ए डी ट्रान्सव्हर्सलसाठी अँगल ए हा वाला अँगल आणि हा वाला अँगल हे काय आहे? हे दोन्ही अँगल काय होतो? ह्याच्यासाठी इंटेरियर अँगल आहेत. ओके. मग आता जर मी ह्या रेज केलं तर हे ट्रेपॅझियम बनतं का? यस, बनायला लागलं आहे ना. हे ट्रेपॅझियम आहे का? यस. मग ह्याचे इंटेरियर अँगल कोणते आहेत? हे वाले दोन. तसंच जर तुम्ही ह्या पलीकडच्या साईडला आलात तर ह्याचे इंटेरियर अँगल कोणते आहेत? हे वाला अँगल बी आणि अँगल सी. यामुळं हे कारण आहे. आता समजा हे बी सी ट्रान्सव्हर्सल आहे तर हे दोन आतमधले अँगल हे इंटेरियर अँगल असतात, है ना. तर ह्याची ॲडिशन किती येईल? 180 डिग्री. मग अँगल ए ची ॲडिशन अँगल डी सोबत या साईडला जायचं नाही, साईड कायम राखायची, इकडची एक साईड आणि इकडची एक साईड. ओके. आणि अँगल बी सोबत अँगल सी ह्याचं ॲडिशन किती येतं? 180 डिग्री. आता आपण पॅरलल लाईनवर आलेलो आहोत तर काही आणखीन अँगल बघून घेऊया. ठीक आहे. अल्टरनेट अँगल म्हणजे काय हो? अल्टरनेट अँगल म्हणजे दोन प्रकारचे अल्टरनेट अँगल असतात. इंटेरियर म्हणजे आतमधले आणि एक्सटेरियर म्हणजे बाहेरचे. मग बघा, एक या साईडचा आतमधून, एक दुसऱ्या साईडचा, ह्याला काय म्हणायचं? अल्टरनेट अँगल्स. ठीक आहे. तसंच कलर चेंज करू. जर बाहेरचा घ्यायचा म्हणलं तर एक ह्या बाहेरच्या साईडचा आणि एक ह्या बाहेरच्या साईडचा. हे काय आहे? एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. आणि हे कसे असतात? इक्वल असतात. अल्टरनेट अँगल झालं. ठीक आहे. आता पाहू, इंटेरियर अँगल पण झालं, अल्टरनेट अँगल पण झालं. एक आहे करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल कसं लक्षात ठेवायचं? बघा, अल्टरनेट अँगल काय होतं? वेगवेगळ्या साईडवर. करस्पॉन्डिंग अँगल काय असतं? एकाच साईडवर. हे इंटेरियर अँगल सारखंच आहे, पण इंटेरियर अँगलमध्ये दोन्ही अँगल आतमधले होते,
इथं काय असतं, एक अँगल आतमध्ये एक अँगल बाहेर. माझ्याकडे एक ना खूप चांगली आयडिया आलेली आहे मला, तुम्हाला पटकन लक्षात येईल. थांब असं करू, 1 मिनिट, गिव्ह मी अ मिनिट. चलो पहा, हे अँगल ना स्टुडंट्सला ओळखता नाही येत आणि मग सगळी गडबड होते. ठीक आहे, हे तर तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता पटकन आपण अँगल बघूयात. पहिला आहे इंटेरियर अँगल, पहिला आहे इंटेरियर अँगल. ठीक आहे, हे दोन पॅरलल लाईन, त्याच्यामधलं हे एकाच साईडला आतमध्ये, एका साईडला आतमध्ये हे काय असतात, इंटेरियर अँगल्स. एका साईडला आतमध्ये हे इंटेरियर अँगल आहेत. ठीक आहे, दुसरं काय आहे, एक्सटेरियर अँगल. ह्याच्या उलट एक्सटेरियर अँगल. आता आतमध्ये नाही जायचं, आता काय करायचं, बाहेर जायचं. हे आणि हे एक्सटेरियर अँगल. ठीक आहे, अजून हे बाहेरचं आणि हे बाहेरचं, हे एक्सटेरियर अँगलची जोडी आहे. ओके, थर्ड बघा, करस्पॉन्डिंग अँगल. हे एकाच साईडला यायलेत सगळे बरं का, हे लक्षात ठेवा. करस्पॉन्डिंग अँगल हे एकाच साईडला येणारे आहेत. आतमधले आतमधले, बाहेरले बाहेरले. झालं. आता करस्पॉन्डिंग मध्ये काय असतं, एक बाहेरचा एक आतमधला. त्या साईडला जा, एक बाहेरचा एक आतमधला. इकडचा एक आतमधला तर दुसरा बाहेरचा. इकडे एक आतमधला तर दुसरा बाहेरचा. लक्षात आलं. हे वन साईड, एकाच साईडचे अँगलचे वेगवेगळे कॉम्बिनेशन आहेत. जर दोन्ही एकाच साईडला असतील, आतमध्ये असतील तर इंटेरियर, एका साईडला असतील बाहेर बाहेरचे आहेत तर एक्सटेरियर, एका साईडला असतील एक मधला एक बाहेरचा आहे तर करस्पॉन्डिंग. ठीक आहे, पुढे पुढे बघा. आता वेगवेगळे साईड घेऊ. अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगल याच्यामध्ये पण दोन प्रकार आहेत, इंटेरियर आणि एक्सटेरियर. आता इंटेरियरमध्ये बघा, एक या साईडचा दुसरा दुसऱ्या साईडचा, पण इंटेरियर आहे म्हणून तुम्ही आतमध्येच राहणार. एक या साईडचा एक दुसऱ्या साईडचा, हे झालं इंटेरियर अल्टरनेट अँगल. एक्सटेरियर कसं येईल बघा, अरे हां, एक या साईडचा बाहेरचा एक दुसऱ्या साईडचा बाहेरचा. ठीक आहे, सेम थिंग, एक त्या साईडचा बाहेरचा. आता ह्याच डायग्रामवर मी पेन चेंज करून काढू का, ब्लू पेन घ्या. एक या साईडचा बाहेरचा आणि एक या साईडचा बाहेरचा. लक्षात आलं, लाईक दॅट. असं लक्षात ठेवायचं. इंटेरियर आतमधले एका साईडचे, एक्सटेरियर बाहेरचे एका साईडला, करस्पॉन्डिंग बाहेरचा आतमधला एका साईडला. ठीक आहे, अल्टरनेट साईड चेंज, आतमधलं बाहेरचं दोन प्रकार असतात. ठीक आहे, लाईक दॅट. ऑपोजिट अँगल असतं एक, आता कुठं काढू, इथं काढूयात का. ठीक आहे, एक ऑपोजिट अँगल प्रकार आहे, ते काय असतं, काय झालं ह्याला, ऑपोजिट, व्हर्टिकली ऑपोजिट अँगल ज्याला म्हणता तुम्ही, है ना, ते काय असतं पहा, हे आणि हे तसंच, इकडचं आणि इकडचं असंच, हे आणि हे असंच, हे आणि हे. लक्षात आलं. असं तिथं एक्स बनत असतंय ते आहे ऑपोजिट अँगल. असं झेड बनत असेल ते काय आहे बघा, झेड बनायला लागलं ना, ते काय आहे, अल्टरनेट अँगल. लाईक दॅट, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, चलो मग जाऊयात का पहिल्या क्वेश्चनकडे. खूप इझी क्वेश्चन आहे. ॲक्च्युली हा व्हिडिओ मी रेकॉर्ड केला होता पण ना खूपच तो लांब झालेला, दॅट इज वाय, अँड थोडंसं त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स पण होते, दॅट इज वाय आय हॅड टू रेकॉर्ड अगेन. चल तर जाऊया क्वेश्चनकडे. आय होप तुमच्या लक्षात आलेलं असेल. ह्याच्यामध्ये फार काही नाही आहे. एक पेअर ऑफ पॅरलल साईड असतील आणि एक पेअर बिना पॅरलल साईड, तर त्याला म्हणावं ट्रेपेझियम. ह्याच्या डेफिनेशनमध्ये काहीच अवघड नाही आहे. आणि जर काही ह्या ट्रेपेझियममध्ये जे नॉन पॅरलल साईड आहेत, जे की पॅरलल नाही आहेत, ते इक्वल असतील तर त्याला म्हणावं आयसोसेलेस ट्रेपेझियम. संपलं. ट्रेपेझियमची एवढीच डेफिनेशन आहे. आता बघू हे काय काय म्हणलं, मेजर ऑफ अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल. त्यांनी तुम्हाला ट्रेपेझियम म्हणून सांगितलेलं नाही आहे, प्रूफ करायचं की हे ट्रेपेझियम आहे, है ना. मग शो दॅट क्वाड्रिलॅटरल एबीसीडी ट्रेपेझियम. हे अँगल्स दिलेले आहेत. आता मला सांगा, तुम्हाला अँगल दिलेले आहे, ह्याच्यावरून हे ट्रेपेझियम आहे कसं दाखवणार. ट्रेपेझियम दाखवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, वन पेअर ऑफ साईड पॅरलल दाखवावं लागेल. वन पेअर साईड पॅरलल, एक जोडी पॅरलल साईड. आणि अँगलवरून साईड पॅरलल आहे हे कसं सांगणार, तर जर दोन अँगलची ॲडिशन 180 डिग्री यायला लागली, जर दोन अँगलची ॲडिशन 180 डिग्री यायला लागली, म्हणजे ते अँगल कसे आहेत, इंटेरियर अँगल आहेत. ते अँगल कसे आहेत, इंटेरियर अँगल आहेत. मग आपण ह्या अँगलमध्ये पाहणार, आधी चारी अँगल काढणार, मग बघणार की कोणत्या दोन अँगल हे 180 डिग्री यायला लागले. जर 180 डिग्री येत असेल तर त्यांच्यासोबतची जी साईड आहे ते पॅरलल आहे. एक पेअर पॅरलल प्रूफ केली की मग दुसऱ्या पेअरला पॅरलल नाही असं प्रूफ करायचं. मग नाही असं कसं प्रूफ करणार सांगा. नाही कसं प्रूफ करणार तुम्ही, की परत दोन अँगल घ्या आणि त्याची ॲडिशन 180 डिग्री नाही असं दाखवा. मग नसेल तर त्याच्या सोबतचे जे साईड आहेत ते पॅरलल नसणार आहेत. आता हीच गोष्ट मी जी तुम्हाला सांगितली तोंडी, ते मी तुम्हाला करून दाखवणार आहे. ओके, जॉमेट्री खूप इझी आहे जर तुम्ही थोडंसं ह्याच्यामध्ये लक्ष घातलं तर. ठीक आहे, पहा
काय सांगितलं बघा, एक ABCD आहे, घ्या एक ABCD, कुठूनही नाव द्या, काही अडचण नाही आहे, इथून देऊ का मी नाव ABCD. ओके ठीक. गिवन बघा, गिवनमध्ये काय सांगितलं, रेशो, हां ठीक आहे, अँगल्स आहेत, हे रेशो आहे आणि शो करायचं आहे ABCD ट्रॅपेझियम आहे. सरळ सोल्युशन पण लिहू शकता, लिहा. लेट अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल, ठीक आहे, एवढं मोठं लिहायची ॲक्च्युली गरज नव्हती, ABCD सरळ हे साईन काढलं असतं, आर काय आहे 4x, 5x, 7x, 8x. कुठून घेतलं हे जे रेशो दिलेलं आहे 4:5:7:8, ह्या सगळ्याला आपण x लावलं. ठीक आहे, मग हे तयार झाले. आता काय, आता आपल्याला माहिती आहे की कोणतंही क्वाड्रिलॅटरल असो, म्हणजे 4 बाजू असलेले कोणतंही चतुर्भुज असेल तर त्याच्या आतमधले जे अँगल असते चारी पण त्याला ॲड केलं तर किती येते आन्सर, 360 डिग्री. तेच लिहिणार होतं आपण. मग लिहा सम ऑफ, वी नो लिहायचं आहे, वी नो दॅट sum of all angles of a quadrilateral is 360 degree. Therefore, कारण की हे 360 डिग्री येतं, त्याच्यामुळे काय, अँगल A, अँगल B, अँगल C आणि अँगल D ह्याची ॲडिशन किती येणार, 360 डिग्री, नॉट 180, 360 डिग्री. आता हे सगळ्याला ॲड करा, 4x, 5x, 7x आणि 8x. हे किती येईल बघा, ॲड करा सगळं, 24 येते का, 24, 8 आणि 7 15 आणि 5 20 आणि 4 24. 24x = 360 डिग्री. तर x किती आला, 360/24. 6ने डिवाइड करा किंवा 12ने डिवाइड करा, तुमची इच्छा. 6ने जर डिवाइड केलं तरी तर 4 येतं, इथं 60 येतं. मग 4ने डायरेक्ट डिवाइड करा, 15 4 60, 12ने केलं तरी आन्सर सेम येतं. x आलं 15 डिग्री. आता अँगल आले का नाही, देअरफॉर अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD आर, अँगल A किती आहे, 4x म्हणजे 4 × 15 म्हणजे 60 डिग्री. अँगल B किती आहे, 5x म्हणजे 5 × 15 म्हणजे 75 डिग्री. अँगल C किती आहे, 7x म्हणजे 7 × 15 105 डिग्री. अँगल D किती आहे, 8x नॉट 8D म्हणजे 8 × 15 म्हणजे 120 डिग्री. चारीचे चारी अँगल वेगवेगळे आलेत की नाही, यस आलं. तुम्हाला आता मी काय सांगितले होते की जर 2 पॅरलल लाईन असतील त्याचा जो इंटेरियर अँगल असतो त्याची ॲडिशन 180 डिग्री येते. म्हणजे हे जर ABCD असेल CD तर 2 अँगल असे शोधा ज्याची ॲडिशन 180 डिग्री येते. तर बघा, अँगल A आणि अँगल D ह्याची ॲडिशन 180 डिग्री यायला लागली आणि B आणि C ची ॲडिशन 180 डिग्री यायला लागली. B किती आहे, 75, C किती आहे, 105, ॲड करा 180 येतं. हीच गोष्ट आपल्याला येतील ह्याच्या. मग लिहा angle B plus angle C is equal to, we have angle B plus angle C is equal to 75 degree plus 105 degree is equal to 180 degree. Therefore, कारण की आता ह्या 2 अँगलची ॲडिशन इथं 180 डिग्री यायला लागली म्हणजे हे वाले जे 2 साईड आहेत AB आणि CD हे पॅरलल आहेत. लिहायचं therefore सेगमेंट किंवा साईड AB पॅरलल सेगमेंट DC. लक्षात आलं. मग हे झालं, ह्याला म्हणा इक्वेशन नंबर 1. आपल्याला काय प्रूफ करायचं होतं की एक पेअर ऑफ साईड पॅरलल आहे. आता काय प्रूफ करायचं की एक पेअर ऑफ साईड पॅरलल नाही. कसं प्रूफ करणार, अगेन अँगल घेऊन. अँगल घ्या, मग आता असे 2 अँगल घ्या ज्याची ॲडिशन 180 डिग्री नाही. मग मी घेते अँगल B आणि अँगल A. मग घ्या अँगल A प्लस अँगल B इज इक्वल टू, अँगल A किती आहे 60, अँगल B किती आहे 75, ॲडिशन किती येतं 135 डिग्री. हे 180 डिग्री आहे का, नाही. देअरफॉर लिहा. आता A सोबत बघा, परत डायग्राम काढू का. A सोबत बघा, A सोबत साईड कोणती आहे, ही वाली AD. अँगल A सोबत साईड कोणती आहे, AD. आणि अँगल B सोबत साईड कोणती आहे, BC. मग हे साईड लिहायचे, सेगमेंट AD इज नॉट पॅरलल टू सेगमेंट BC. ठीक आहे, AD आणि BC पॅरलल नाही आहेत. मग काय, मग एक साईड पॅरलल झाली, एक साईड नॉट पॅरलल झाली. ह्याला इक्वेशन नंबर 2 द्या. 1 मिनिट, ह्याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. आणि इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 वरून तुम्हाला काय कळतं, देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 we can say that quadrilateral ABCD is a trapezium. Done.
डन. चलो पुढे जाऊया का. येस, सॉल्व एक्झाम्पल नंबर 2. ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा. इन क्वाड्रिलॅटरल PQRS साईड PS पॅरलल साईड QR. PS पॅरलल आहे कुणाच्या, QRच्या. ठीक आहे, पुढं काय, हे नाव आहे QR. पुढं काय, साईड PQ. आणि गिवनमध्ये पण लिहूनच टाकू आपण पटकन. गिवनमध्ये काय हो, इन सेम सेम लिहायचं, PQRS साईड PS पॅरलल, किंवा ह्याला खाली लिहिते जागा पूर्ण, साईड PS पॅरलल साईड QR. डन. आणखीन काय सांगितलंय, साईड PQ ही वाली साईड कॉन्ग्रुएंट आहे साईड SRच्या, म्हणजे हे दोन्ही साईड इक्वल आहेत. म्हणजे हे कोणतं ट्रॅपेझियम आहे, आयसोसेलस ट्रॅपेझियम. सेम थिंग लिहा इथं, साईड PQ कॉन्ग्रुएंट आहे साईड SRच्या. डन. ओके, आणखीन काय दिलंय, साईड QR ही मोठी आहे साईड PS पेक्षा. आपण काढलेली आहे का QR? येस, आपण ऑलरेडी काढलेली आहे. मग टू प्रूव्ह काय काय प्रूव्ह करायचं आहे, अँगल PQR कॉन्ग्रुएंट अँगल SRQ. म्हणजे काय, म्हणजे हे वाला अँगल आणि हे वाला अँगल सेम आहे हे दाखवा. आता हे कसं दाखवतो आपण, जर अँगलचा प्रश्न आलेला आहे तर आपल्याला 2 ट्रायंगल पाहिजेत. आपल्याला काय पाहिजे, 2 ट्रायंगल पाहिजेत. आणि आहेत का माझ्याकडे ट्रायंगल? नाही आहे. आहेत का माझ्याकडे ट्रायंगल? नाही आहे. तर मी काय करेल पहा, बघा मी काय करेल. 1 minute. ओके, तर मी काय करेल, तर मी 2 ट्रायंगल काढेल. कसं बघा, मी ना इथे एक परपेंडिक्युलर टाकते. इथं काय करते, एक परपेंडिक्युलर टाकते. आणि इथं पण एक परपेंडिक्युलर टाकते. इथं पण एक परपेंडिक्युलर टाकते. ह्याला काहीतरी नाव देऊ. आणि ते दोन्ही पॉईंट इथं परपेंडिक्युलर पडलेले ना, त्याला काहीतरी आपण काय करू, नाव देऊया. नाव द्या. काय नाव द्यावं, T नाव देऊ का. इथं T आणि इथं S नाव द्यावं. S तर आहेच ऑलरेडी. T आणि P पण आहे. M आणि N करून टाकू. M आणि N करून टाकू. ठीक आहे, तुमच्या बुकमध्ये ना प्रूफ वेगळ्या प्रकारे दिलेला आहे. ठीक आहे, आणि हा वाला जो प्रूफ देते ना, हा तुम्ही आतापर्यंत जसा केला त्या टाईपचा. काय अडचण नाही. QM आपल्याला काय प्रूफ करावं लागेल की हे 2 ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत. जर 2 ट्रायंगल कॉन्ग्रुएंट प्रूफ केले तुम्ही, तर तुम्ही ते हे पण पॅरलल प्रूफ करू शकता. ठीक आहे ना. कंस्ट्रक्शन ड्रॉ PM perpendicular to QR and at point at point M and segment SN perpendicular to QR. सेगमेंट QR लिहायला पाहिजे. तुम्ही सेगमेंट QR लिहा ॲट पॉईंट N. ठीक आहे, मग आता हे का बरं केलं आपण पहा. हे 2 लाईन पॅरलल आहेत, हे 2 लाईन पॅरलल आहेत. ह्याच्यामधलं जर आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे, आपण इथे जर एक परपेंडिक्युलर लाईन काढली तर ह्याच्यामधलं आपल्याला डिस्टन्स भेटेल. ठीक आहे, दुसरी गोष्ट, पॅरलल लाईन जेव्हा असतात ना, तर त्याच्यामधला डिस्टन्स कोणताही पॉईंट वे घ्या, म्हणजे कुठेही परपेंडिक्युलर काढा तर डिस्टन्स सेम येणार. ह्याचा अर्थ काय, ह्याचा अर्थ आहे की हे PM आणि हे SN हे इक्वल असणार. PM आणि SN काय असणार, इक्वल असणार. लक्षात आलं. हे प्रूफ सोपं आहे, दॅट इज वाय मी हा प्रूफ घेतलेला आहे की तुम्हाला कळायला इझी होईल. ठीक आहे, ओके. नसे हे डायग्राम मी इथे पण काढते पटकन. आपण जे केलेलं आहे तेच आता आपल्याला सोल्युशन घ्यायचं ना. तर काय आहे हे PQRS, हे ओके, इथे आहे हे P, हे Q, हे R, हे S. हे कंस्ट्रक्शन, ह्याला पॉईंट M आणि ह्याला नाव आहे N
हे परपेंडिक्युलर म्हणजे माझ्याकडे दोन ट्रायंगल बनतात. ठीक आहे, सोल्युशन लिहा आता. बघा सोल्युशनमध्ये काय सांगितलेलं तुम्हाला, हे पी क्यू आणि एस आर साईड इक्वल आहेत. पी एम आणि एस एन आपण इक्वल केले. पी एम आणि एस एन आपण इक्वल केले. दुसरी गोष्ट बघा, ठीक आहे. मग जर हे दोन साईड इक्वल असतील तर हायपोटेनस साईड टेस्टनी आपलं जे ट्रायंगल आहे ते काही कॉन्ग्रुएंट येईल. एक मिनिट थांबा. ओके से नाव सोल्युशनमध्ये बघा, किंवा प्रूफ म्हणा, ह्याला प्रूफ म्हणा, सोल्युशन म्हणा, काही म्हणा अडचण. ठीक आहे ना. इन ट्रायंगल, दोन ट्रायंगल आहेत, कोणकोणते नाव द्या. पी क्यू एम किंवा पी एम क्यू घ्या, पी एम क्यू अँड ट्रायंगल पी एस एन आर, अँगल एस एन आर. ठीक आहे. वी हॅव काय माहिती आपल्याला ह्याच्यामध्ये 90 डिग्रीवाले अँगल लिहा आधी. अँगल पी एम क्यू इक्वल टू अँगल एस एन आर इक्वल टू 90 डिग्री. कशावरून? कन्स्ट्रक्शन आपण तसं केलेलं आहे, परपेंडिक्युलर काढलेलं आहे. ठीक आहे. पुढं बघा, पुढं काय येणार, सेगमेंट पी एम कॉन्ग्रुएंट सेगमेंट एस एन. कशामुळं? कन्स्ट्रक्शन. परपेंडिक्युलर आहे हे, आणि पॅरलल लाईनमध्ये जेव्हा परपेंडिक्युलर टाकतात ते इक्वल लेंथचे असतात, त्याच्यामुळे कन्स्ट्रक्शनमुळे तसं यायला लागले. ठीक आहे. अजून काय, सेगमेंट पी क्यू परपेंडिक्युलर सेगमेंट एस आर. हे काय आहे? गिवन आहे. हे काय आहे? गिवन आहे. मग आता बघा, हे राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगलमध्ये जर तुम्ही हायपोटेनस आणि एक कोणती पण साईड इक्वल प्रूफ केली तर ते काय होतं? कॉन्ग्रुएंट ट्रायंगल होतात. ठीक आहे. देअरफॉर बाय इथं ना सेगमेंटच्या ऐवजी आपण हायपोटेनस टेस्ट यूज करायला लागलो ना, म्हणून आपण हायपोटेनस लिहूया. ठीक आहे. 1 मिनिट. सेगमेंट लिहिल्यात तर काही अडचण नाही, पण मग खाली परत लिहा की बाबा हे हायपोटेनस आहे, त्यापेक्षा आपण इथं लिहून टाकूया ना. असं हायपोटेनस पी क्यू परपेंडिक्युलर आहे, हायपोटेनस पूर्ण स्पेलिंग लिहायची तुम्ही एस आरच्या, का बरं की हे गिवन आहे. ठीक आहे. मग बाय हायपोटेनस साईड टेस्ट वी हॅव बाय हायपोटेनस साईड टेस्ट वी हॅव काय माहिती आपल्याला ह्या टेस्टमुळं? वी हॅव हे दोन ट्रायंगल जे आहेत ना ते कॉन्ग्रुएंट असणार. ट्रायंगल पी एम क्यू कॉन्ग्रुएंट ट्रायंगल एस एन आर. ठीक आहे. हे दोन ट्रायंगल जर का कॉन्ग्रुएंट आहेत तर हे दोन अँगल पण ह्याचे कॉन्ग्रुएंट असतील, हे वाले आणि हे वाले, आणि हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं, है ना. बघा बरं, हेच प्रूफ करायचं का? येस. हे पी क्यू आर आणि एस आर क्यू अँगल काढायचं, हां, कॉन्ग्रुएंट प्रूफ करायचं मला. देअरफॉर अँगल पी क्यू एम कॉन्ग्रुएंट अँगल एस आर एन. का बरं? कॉन्ग्रुएंट अँगल ऑफ करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. दोन ट्रायंगल जर कॉन्ग्रुएंट असतील त्याचे अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. ठीक आहे. मग देअरफॉर आता पी क्यू एम म्हणजे इथंपर्यंत आहे, पण ही पूर्ण लाईन पॅरलल आहे, एक्सटेंड व्हायला लागली, म्हणजे आपण ह्याला पी क्यू आर लिहू शकतो. मग देअरफॉर अँगल पी क्यू आर इज परपेंडिक्युलर टू अँगल एस आर एन. डन. हेन्स प्रूव्ड. आता तुम्ही इथे ऍक्च्युली प्रूफ काय केलं ते बघा. तुमचा असा एक ट्रॅपेझियम होता, त्याच्यामध्ये ही आणि ही साईड इक्वल होती, आणि त्याचे हे आणि हे वाला अँगल तुम्ही इक्वल प्रूफ केलात. म्हणजे तुम्ही प्रूफ काय केलात? इन आयसोसेलेस ट्रॅपेझियम बेस अँगल्स आर इक्वल. हे प्रूफ केलात तुम्ही. आयसोसेलेस जर असेल तुमचा ट्रॅपेझियम तर हे खालचे दोन अँगल हे इक्वल असणार. लक्षात आलं? चला आता पुढे जाऊया आणि क्वेश्चन्स करूया. ठीक आहे. बघा, प्रॅक्टिस सेट 5.4 काय सांगतं? साईड आय जे इन क्वाड्रिलॅटरल आय जे के एल. एक क्वाड्रिलॅटरल आहे आय जे के एल, आणि त्याच्यामध्ये साईड आय जे आणि के एल हे पॅरलल आहेत. म्हणजे आय जे, आता बघा नाव काय आहे? आय जे के एल. मग तुम्ही असं नाव देणार नाही आय जे आणि के एल. नो, दिस इज रॉंग. ओके. आय जे एका लाईन नाही, इकडून जर तुम्ही चालले तर आय जे, आणि ह्याला काय नाव असायला पाहिजे? मग के, आणि ह्याला असायला पाहिजे एल. ओके ना. तसंच जर तुम्ही दुसऱ्या साईडनं जात असाल तर मग आय जे के एल असं. ठीक आहे. चल पटकन काढून घेऊया.
आय जे पॅरलल आहे के एल. आय जे के एल. ओके, हे सरळ आलं नाही. हां, चल झालं. आता काय सांगितलं, अँगल आय माहीत आहे आपल्याला, अँगल आय माहीत आहे 108 आणि अँगल के सुद्धा माहीत आहे 53 डिग्री. 53 डिग्री. तर अँगल जे काढा आणि अँगल एल काढा. काढता येईल का? येस. पहिल्यांदाच ट्रपॅझियमच्या प्रॉपर्टीमध्ये मी तुम्हाला काय सांगितले होते की हे जे इंटेरियर अँगल असतात ना, म्हणजे आता इथं नाव आहे की अँगल आय आणि अँगल एल, ह्याची ॲडिशन 180 डिग्री असते. हेच फॉर्म्युला किंवा हेच प्रॉपर्टी तुम्हाला काय करायचं, यूज करायचं इथं. लिहा मग पटकन. चला, आणि प्रत्येक क्वेश्चनमध्ये ना हमेशा असं लिहायचं गिवन काय आहे तुम्हाला, इन क्वाड्रिलॅटरल आय जे के एल साईड आय जे पॅरलल साईड के एल, सेम थिंग जे आहे तेच लिहून टाका. आणि अँगल आय दिलेला आहे 108 डिग्री आणि अँगल के दिलेला आहे 53 डिग्री. मेजरमेंट फाइंड करायचं आहे, मग 2 फाइंड लिहा. फाइंड काय करायचं बघा, अँगल जे किती आहे फाइंड करायचं आहे, अँगल जे आणि अँगल एल किती आहे फाइंड करायचं. डन. आता सोल्युशन करूया. सोल्युशन पहा, सोल्युशन काय आहे, सोल्युशन आहे अँगल आय प्लस अँगल एल इक्वल टू 180 डिग्री. का बरं, इंटेरियर अँगल. कसं इंटेरियर अँगल बघा, हे साईड आय जे आणि साईड एल के पॅरलल आहे आणि सेगमेंट आय एल हे त्याचं ट्रान्सव्हर्सल आहे आणि त्याच्यामुळे हे दोन अँगल जे आहे आय आणि एल हे इंटेरियर अँगल होतात आणि 180 डिग्री होतात. ओके ओके. मग आता अँगल आय किती दिलेलं बघा 108 डिग्री. मग लिहा 108 प्लस अँगल एल इक्वल टू 180 डिग्री. मग किती येईल अँगल एल, 180 डिग्री मायनस 108 डिग्री इक्वल टू 72 डिग्री. लिहा अँगल एल इक्वल टू 72 डिग्री. आलं. अवघड आहे का? बिलकुल नाही. चला पुढे चला. दुसरे दोन अँगल कोणते बघा, अँगल जे आणि अँगल के. मग लिहा अँगल जे प्लस अँगल के इक्वल टू 180 डिग्री. का बरं, रिझन सेम, इंटेरियर अँगल. इंटेरियर अँगल्स. ठीक आहे. अँगल जे किती दिलं, अँगल के दिलेलं आहे आपल्याला 53 डिग्री. अँगल जे दिलं आहे का, नाही. अँगल के किती दिलं आहे 53 डिग्री. हे किती आहे 180 डिग्री. मायनस करा, 180 डिग्री मायनस 53 डिग्री हे किती येईल 127 डिग्री. अँगल जे किती येईल 127 डिग्री. दिस इज युअर आन्सर. इझी. आता पहा, इन क्वाड्रिलॅटरल ABCD. ठीक आहे, ह्याच्यामध्ये तीच गोष्ट करायची जी आपण तिथं केली होती. ठीक आहे. ह्याचं ॲक्च्युली अजून एक खूप सोपी मेथड आहे, पण ती आपण यूज ह्याच्यामुळे करू शकत नाही की इथं तुम्हाला काय सांगितलं आहे की ABCD हे काय आहे, ओ क्वाड्रिलॅटरल म्हणले, ट्रपॅझियम म्हणलं का नाही. दुसऱ्या साईडबद्दल जरी कमीत कमी सांगितलं असतं की ते पॅरलल नाही आहेत तरी मी त्याला आपण ट्रपॅझियमची डेफिनेशन लावू शकलो असतो. इथं ना आपल्याला डेफिनेशन डिरेक्ट लावता येणार नाही. जर लावता आली असती तर काय झालं असतं बघा. हे तुमचं एक ट्रपॅझियम आहे आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं की BC साईड AD ला पॅरलल आहे. नाव काय ABCD. ठीक आहे, नाव काय आहे ABCD आणि BC साईड ही AB ला पॅरलल आहे, म्हणजे नाव असं असेल ABCD. ठीक आहे. आता बघा ह्याच्यात काय सांगितलं, अँगल A हे 72 डिग्री आहे. ठीक आहे. आता कसलंही ट्रपॅझियम असो त्याच्याशी काय घेणं देणं नाही, पण अँगल B किती असेल 108. का बरं, इंटेरियर अँगल. डन. अँगल D काढायचं आहे. आता इथं होता प्रॉब्लेम. जर ह्यांनी म्हणलं असतं की हे ट्रपॅझियम आहे, कारण की आपल्याला हे साईड इक्वल दिलेले आहेत है ना, हे साईड काय दिलेले आहेत, इक्वल दिलेले आहेत. मग आपल्याला जर असं म्हणलं असतं की हे एक ट्रपॅझियम आहे तर आयसोसेलेस ट्रपॅझियम आहे, तर आपण मागे जे थेरम आता प्रूफ केलं की बेस अँगल इक्वल असतात त्याच्यावरून डायरेक्ट सांगू शकलो असतो की अँगल D किती आहे तुमचा 72 डिग्री. अँगल D किती येणार 72 डिग्री. पण इथं आपण ते यूज करू शकत नाही. मग इथं काय करणार, इथं ट्रायंगल बनवणार. कसं बनवणार बघ, हे थोडंसं इरेज करते मी. ठीक आहे. चला गिवन वगैरे पटपट लिहूया. ठीक आहे. आणि लिहिता लिहिता मला एक गोष्ट सांगायची तुम्हाला. आता मी काय केलं नाही तर मी गिवन लिहिते. गिवन काय असतं, काय वेगळं लिहायचं असतं का नाही, सेम टू सेम जे दिलेलं आहे तेच. साईड BC पॅरलल आहे साईड ADच्या, 1 मिनिट, साईड ADच्या. अजून काय, साईड AB कॉन्ग्रुएंट आहे साईड DCच्या आणि अँगल A आहे 72 डिग्री. तर फाइंड काय करायचं, फाइंड द मेजर ऑफ अँगल B अँड D. मग टू फाइंड काय करायचं, अँगल B किती आहे, अँगल D किती आहे. ह्याच्यामध्ये माझं काही विशेष ज्ञान लागलेलं आहे का नाही हे कोणी पण लिहू शकतं, क्वेश्चनमध्येच दिलेलं असतं. आणखीन काय करायचं, डायग्राम पण काढून टाकायचे. डायग्राममध्ये काय सांगितले, BC साईड ही ADच्या पॅरलल आहे आणि नाव आहे ABCD. मग इथून चालू करा ABCD.
डन. हे काढून टाकले मी डायग्राम आणि हे पण काढून टाकलं की हे मला दिलेलं आहे 72 डिग्री. डन. माझे 1-1.5 मार्क इथं फिक्स झाले. त्याच्यामुळं तुम्हाला क्वेश्चन येत नसेल, तुमचा क्वेश्चन चुकला आहे, तुम्हाला वेळ नाही आहे, हे बहाणे नाही आहेत. ठीक आहे. जरी वेळ कमी असेल, जरी क्वेश्चन येत नाही आहे आणि जरी तुम्हाला सोल्युशन अर्धा राहिला तरी तुम्ही गिवन आणि टू फाइंड तर कमीत कमी लिहायचं आणि जर ते डायग्राम बनत असेल तर डायग्राम काढायची. हे तुम्हाला स्टेप्स मार्क देऊन जातात. ओके. चक्क क्वेश्चन सोडून येण्यापेक्षा तुम्ही गिवन आणि टू फाइंड लिहायचं. ठीक आहे. चला पुढे जाऊया. सोल्युशन म्हणा किंवा प्रूफ म्हणा. सोल्युशन म्हणते मी. ठीक आहे. सोल्युशन बघा काय येईल. अँगल ए प्लस अँगल बी इक्वल टू 180 डिग्री. का बरं? इंटेरियर अँगल्स आहेत हे, कारण की बी सी आणि ए डी पॅरलल आहे आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे. ओके. मग पहा. ओके. अगेन हे ना आपल्याला तर दिलेलंच नाही आहे ना, घे ट्रॅपेझियम आहे. ठीक आहे. एक काम करूया आपण. डू वन थिंग. कन्स्ट्रक्शन करू. काय करणार कन्स्ट्रक्शन? जसं मागच्या वेळेस केलं तर हे बी सी आणि सी डी इथं एक परपेंडिक्युलर काढणार. ठीक आहे. लिहा कन्स्ट्रक्शन. टू फाइंडच्या आधी लिहायचं कन्स्ट्रक्शन किंवा नंतर जर लिहिलं तर करायचं. चलो ठीक आहे. लिहा कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन काय हो? ड्रॉ. परत नाव तेच द्यायला मी एम एन. ड्रॉ बी एम परपेंडिक्युलर ए डी ॲट पॉईंट एम अँड सेगमेंट लिहायला विसरू नका. अँड सेगमेंट सी एन परपेंडिक्युलर सेगमेंट ए डी ॲट पॉईंट एम. ए डी आहे का? हां. ए डी ॲट पॉईंट एन. हे काढले मी. ओके. डन. आता माझ्याकडे काय होते? 2 ट्रँगल तयार झाले. आता माझ्याकडे काय झाले? 2 ट्रँगल तयार झाले. ठीक आहे. ओके. तयार झाले. आता काय करूया पुढे बघ ना. इन ट्रँगल. अच्छा नाही नाव. हां. आता आपल्याकडे काय आलं बघा. आपल्याकडे आलं सेगमेंट बी एम हे इक्वल आहे सेगमेंट सी एनच्या. का बरं इक्वल आहे? आता सांगितलं तुम्हाला. 2 पॅरलल लाईन त्याच्यावर एक परपेंडिक्युलर काढली की डिस्टन्स इक्वल असतं. म्हणजे हा सिन्स डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स आहेत हे. ठीक आहे. मग हे बाय कन्स्ट्रक्शन इक्वल आहे. आता पहा. आता काय करायचं? हे 2 ट्रँगल आपल्याला इक्वल प्रूफ करायचे आहेत. कोणते ट्रँगल? इथं नावं लिहायला मी. इन अ ट्रँगल बी एम ए अँड सी एन डी. इन ट्रँगल बी एम ए अँड ट्रँगल सी एन डी. मागच्या वेळेस जे केलं तर तेच करायचं. बघा हा तुमचा ट्रँगल आहे बी एम ए आणि हा तुमचा ट्रँगल आहे सी एन डी. ह्याच्यामध्ये हे अँगल इक्वल असणार 90 डिग्री. म्हणजे अँगल बी एम ए कॉन्ग्रुएंट अँगल सी एन डी या इक्वल अँगल सी एन डी इक्वल टू 90 डिग्री. का बरं? कन्स्ट्रक्शन तसं केलेलं आहे आपण. ठीक आहे. अजून काय? सेगमेंट बी एम ह्याला द्या इक्वेशन नंबर 1. हे जे तुम्ही केलं ना ह्याला इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. सेगमेंट बी एम हे इक्वल आहे सेगमेंट सी एनच्या किंवा कॉन्ग्रुएंट आहे सेगमेंट सी एनच्या बाय इक्वेशन 1. ठीक आहे. अजून काय? ही साईड तुम्हाला इक्वल दिलेली आहे आणि ही साईड कशी आहे? ह्या ट्रँगलचा हायपोटेनस आहे. ही साईड कशी? ह्या ट्रँगलचा कर्ण म्हणजे हायपोटेनस आहे, म्हणजे सगळ्यात मोठी साईड आहे. ठीक आहे. म्हणजे हायपोटेनस ए बी इज कॉन्ग्रुएंट टू हायपोटेनस सी डी. कॉन्ग्रुएंट आहे ते. ठीक आहे. देअरफॉर हे गिवन आहे. हे का बरं कॉन्ग्रुएंट आहे? कारण की हे आपल्याला ऑलरेडी सांगितलं आहे. त्याच्यामुळे हे जे 2 ट्रँगल आहेत ना बी देअरफॉर ट्रँगल बी एम ए कॉन्ग्रुएंट ट्रँगल सी एन डी. का बरं? बाय हायपोटेनस साईड टेस्ट. म्हणजे एखादा राईट अँगल ट्रँगल आहे 90 डिग्रीवाला ट्रँगल आहे तर त्याच्यामध्ये जर हायपोटेनस आणि एक साईड त्या ट्रँगल्सची सेम असेल तर ते ट्रँगल कॉन्ग्रुएंट असतात. ठीक आहे. हे जर कॉन्ग्रुएंट झाले तर हे 2 अँगल पण कॉन्ग्रुएंट होतील. ठीक आहे. अँगल ए आणि अँगल डी लिहा. देअरफॉर अँगल बी ए एम कॉन्ग्रुएंट अँगल सी डी एन. का बरं? कॉरस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रँगल्स. ठीक आहे. मग देअरफॉर अँगल ए हे कॉन्ग्रुएंट असेल अँगल डीच्या आणि अँगल ए किती आहे सांगा? अँगल ए दिलेलं आहे तुम्हाला
72 डिग्री घ्या. Therefore angle D is equal to 72 degree. Done. सी आता बघा, हे जर अँगल 90 डिग्री आहे तर हे पण 90 डिग्री आहे, हे पण 90 डिग्री आहे का? येस. बघा, दोन अँगल जरी तर 90 डिग्री होत असतील, हे वरचे पण 90 डिग्री होणार. ह्याच्यामध्ये एक रेक्टँगल बनायला लागले है ना. तर हे अँगल किती असेल बघा, हे 90 डिग्री, हे 72 डिग्री, तर हे किती असेल? 90 आणि 72 168 होतं ना, 162 होतं ना. म्हणजे हे किती येईल? 18 डिग्री येईल आणि हे 90 108 यायला लागलं. तुम्ही अशा प्रकारे करू शकता किंवा आपण जे लिहिलं होतं ते डायरेक्टली. 1 मिनिट, एक मला स्लाईड पाहिजे इथं. गिव्ह मी अ मिनिट. हां, ओके. अँगल डी काढला आपण बघा. हे अँगल ए होता, हे अँगल डी होता, हे निघालेलं आहे. डन. आता आपल्याला काढायचं अँगल बी. ह्याच्यावर काय सांगणार तुम्ही? अँगल ए प्लस अँगल बी इक्वल टू 180 डिग्री. का बरं? सिन्स इंटेरियर अँगल. ठीक आहे. आणि मग अँगल ए किती आहे? 72 डिग्री आहे ना. मग 72 डिग्री प्लस अँगल बी इक्वल टू 180 डिग्री. अँगल बी किती येईल? 180 डिग्री मायनस 72 डिग्री. अँगल बी किती येईल? 108 डिग्री. ह्याला आपण आधी पण लिहू शकत होतो, नंतर पण लिहू शकतो. ठीक आहे. कोणतंही ट्रॅपेझियम असेल तर ही गोष्ट फॉलो होईल. किंवा जर दुसरी मेथड करायचं असेल तर काय करू शकता बघा, हे जे ट्रायंगल आहे ना, हे जर 90 डिग्री आहे इथे, तर हे पण 90 डिग्री होईल. मग बघा, हे 90 डिग्री आणि इथं किती उरलं? तर हे किती आहे? 72 डिग्री. हे किती आहे? 90 डिग्री. हे अँगल 90 डिग्री. हे ॲड करा, 162 180 मधून मायनस करा, हे 18 डिग्री आणि हे दोन्ही ॲड करून हा मोठावाला अँगल येईल तुमचा CBA किंवा ABC. तर हा किती येईल? 90 प्लस 18 दॅट इज 108 डिग्री. ओके. आता थर्डवाला काय करायचं? अगेन सेम थिंग आहे. तुम्हाला प्रूफ काय करायचं बघा. तुम्ही काय प्रूफ केले? आधी हे खालचे अँगल प्रूफ केलात, ए वाला आणि डी वाला सेम असतंय. आता काय प्रूफ करायचं? अँगल बी आणि अँगल सी जे आहे तुमचा, अँगल बी आणि अँगल सी जे आहे, अँगल ABC आणि अँगल DCB हे काय आहेत? इक्वल आहेत. हे तुम्हाला प्रूफ करायचं. ओके. चला प्रूफ करूया पटकन. ह्याच्यासाठी काय करायचं मग बघा, साईड BC वाली साईड ही AD वाली साईडपेक्षा लहान आहे हे सांगितलंय. मग काढलं इथं मी ऑलरेडी बुकमध्येच डायग्राम घेतलेली आहे. लहान आहे. BC आणि AD पॅरलल आहे आणि BA आणि CD हे इक्वल आहेत, म्हणजे आयसोसेलस ट्रॅपेझियम आहे. ठीक आहे. ओके. गिव्ह मी अ मिनिट. चला, गिवन वगैरे लिहायचं आपल्याला. गिवन काय? इन क्वाड्रिलॅटरल ABCD काय काय गिवन आहे बघा. साईड BC लहान आहे साईड AD पेक्षा, हे एक गिवन आहे. दुसरं काय गिवन आहे? साईड BC पॅरलल आहे साईड ADच्या, लिहिलं. तिसरं काय गिवन आहे की साईड BA हे कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे इक्वल इन लेंथ आहे साईड CDच्या. ठीक आहे, लिहिलं. आणि प्रूव्ह काय करायचं आहे? टू प्रूव्ह अँगल ABC कॉन्ग्रुएंट आहे अँगल DCB. ओके. नाउ सी कन्स्ट्रक्शन काय करावं लागेल बघा. कन्स्ट्रक्शन काय करायचं? ड्रॉ सेगमेंट हे असं असं सेम थिंग BM आणि CN. मग लिहा ड्रॉ सेगमेंट BM परपेंडिक्युलर टू सेगमेंट AD लाईनच्या परपेंडिक्युलर काढा ॲट पॉईंट M अँड segment CN perpendicular to AD at point N.
एन. ठीक आहे, ह्या पॉईंटला एम नाव द्या, ह्या पॉईंटला एन नाव द्या. कारण की हे परपेंडिक्युलर आहे तर इथे 90 डिग्रीचा अँगल तयार करतील. ठीक आहे, मला सोल्युशन मध्ये लिहा आपल्याला काय दिलेलं आहे, सेगमेंट बी सी हे पॅरलल आहे सेगमेंट ए डीच्या, हे दोन लाईन पॅरलल आहेत हे दिलेलं आहे गिवन. ठीक आहे, लिहा देअरफॉर सेगमेंट बी एम कॉन्ग्रुएंट सेगमेंट सी एन. आता हे बी एम आणि सी एन का बरं कॉन्ग्रुएंट असतील, मागच्या वेळेस पण सांगितलं होतं, कारण की हे पॅरलल लाईनच्या मधले डिस्टन्स आहे आणि ते कोणत्याही पॉईंटला घेतला तर इक्वल येईल. ठीक आहे, लिहा सिन्स द distance between length of parallel lines are equal. Parallel lines are equal. हे इक्वल असतात त्याच्यामुळे ते इक्वल आहे. ठीक आहे, आता काय होईल, आपल्याला दोन ट्रायंगल घ्यायचे. इन अ ट्रायंगल नाव सेम आहेत मागच्या वेळेसारखे, बी एम ए अँड ट्रायंगल सी एन डी. ह्याच्यामध्ये काय, हे जे दोन अँगल आहेत, परत ते डायग्राम काढू का तुम्हाला सोपं जायला. ठीक आहे, तेवढं काही फार चांगलं सुंदरसं डायग्राम येत नाही आहे, समजून घ्या, पण तुमच्या वेळी तुम्ही चांगलं काढायचं. ठीक आहे, बी एम ए आणि हे काय आहे सी एन डी. डन. ओके, आता अँगल बघा 90 डिग्रीवाला कोणता आहे, अँगल बी एम ए हे आहे अँगल सी एन डीच्या इक्वल आणि दोन्ही काय आहे 90 डिग्री. का बरं, कन्स्ट्रक्शनमुळे आहेच. ठीक आहे, अजून काय, सेगमेंट बी एम हे कॉन्ग्रुएंट आहे सेगमेंट सी एनच्या, हे मागच आपण प्रूफ केलं होतं. ठीक आहे, अजून काय आहे, हे जे हायपोटेनस आहे ए बी हे मोठीवाली साईड आणि सी डी हे ऑलरेडी दिलेलं आहे तुम्हाला. मला हायपोटेनस ए बी हे कॉन्ग्रुएंट आहे हायपोटेनस ए बी सी डीच्या. का बरं, गिवन आहे. आणि एक हायपोटेनस आणि एक साईड जर एखाद्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये जर इक्वल असतील तर ते काय असतं, कॉन्ग्रुएंट ट्रायंगल असतात. ते दोन ट्रायंगल काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजे समान असतात, सारखे असतात, है ना. म्हणजे हा देअरफॉर बाय हायपोटेनस साईड टेस्ट काय आहे, हे जे दोन ट्रायंगल आहेत ना बी एम ए आणि ट्रायंगल सी एन डी हे काय आहे, कॉन्ग्रुएंट आहेत. ओके, कॉन्ग्रुएंट झाली. आता काय होईल बघा, हे जर कॉन्ग्रुएंट झाले तर हे जे खालचे अँगल आहेत ना, हे आणि हे अँगल देअरफॉर अँगल बी ए एम किंवा सरळ अँगल ए लिहा, अँगल ए प्लस अँगल डी, अँगल ए प्लस नाही, अँगल ए 1 मिनिट, हे कॉन्ग्रुएंट असेल ना, इक्वल असेल किंवा नाव लिहा तुमच्या. ठीक आहे, स्टेप 1 कशाला करायचं ना, अँगल बी ए एम हे कॉन्ग्रुएंट आहे, हा वाला अँगल बी ए एम हे कॉन्ग्रुएंट आहे कोणत्या अँगलच्या, सी डी एन. अँगल सी डी एन कॉन्ग्रुएंट आहे. का बरं, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. ठीक आहे, देअरफॉर अँगल ए हे कॉन्ग्रुएंट आहे अँगल डीच्या, अँगल ए कॉन्ग्रुएंट आहे अँगल डीच्या, म्हणजे एच्या ठिकाणी तुम्ही डी लिहू शकता, एच्या ठिकाणी डी लिहू शकता. ठीक आहे, ह्याला म्हणा इक्वेशन नंबर 2 आणि मग 1 कुणाला म्हणणार आपण, ह्याला 1 म्हणणार, हे सेगमेंट सी एन वाला ह्याला 1 म्हणणार, हे 2 आहे. ओके ना, अँगल ए प्लस अँगल बी इक्वल टू 180 डिग्री. अँगल ए प्लस अँगल बी किती येणार हो, 180 डिग्री. किंवा ह्या अँगल एचं नीट नाव लिहा, बी ए डी नीट नाव लिहा ह्या अँगल एचं, बी ए डी म्हणजे काय, अँगल ए आहे. आता हे मधलं काढते मी. आता आपण प्रूफ काय केलंय बघा, आपण प्रूफ केलंय की हे जे ट्रॅपेझियम आहे ना त्याच्यामधले हे जे अँगल आहेत हे आपण मागं पण प्रूफ केलं होतं की हे जे अँगल आहेत हे कसे असतात, तो इक्वल असतात. हे वाले आणि हे वाला ए आणि डी अँगल, म्हणजे एच्या ठिकाणी डी, डीच्या ठिकाणी ए लिहू शकते. येस, आता अँगल ए आणि बी म्हणजे हा वाला अँगल बी आणि हे अँगल ए हे दोन्ही 180 डिग्री असतं. ह्याची ॲडिशन ही मी तुम्हाला म्हणजे ह्या लेक्चरच्या स्टार्टिंगपासून सांगत आलेली आहे. का बरं, इंटेरियर अँगल आहे ते लिहा, तीच गोष्ट तुम्हाला लिहायची आहे. अँगल ए लिहिण्यापेक्षा तुम्ही पूर्ण नाव लिहिणार, अँगल बी ए डी प्लस अँगल बी लिहिण्यापेक्षा काय लिहिणार तुम्ही, अँगल ए बी सी हे दोन्ही काय आहेत 180 डिग्री. का बरं, इंटेरियर अँगल
ठीक आहे. आता बघा, आता हे दुसरेवाले दोन अँगल बघा, दुसरेवाले दोन अँगलचे नावं काय आहेत? डी म्हणजे अँगल ए डी सी, आणि हा सी वाला अँगल म्हणजे अँगल बी सी डी किंवा डी सी बी. मग अँगल ए डी सी, अँगल डी सी बी. अँगल ए डी सी प्लस अँगल डी सी बी हे दोन्ही मिळून काय आहेत? 180 डिग्री. का बरं? अगेन इंटेरियर अँगल आहेत. ठीक आहे, अँगल्स करून टाका. मग बघा, ह्याला द्या इक्वेशन नंबर 3, ह्या इंटेरियर अँगलवाल्याला. ह्याला लिहा इक्वेशन नंबर 4. बघा, दोन्हीच्या राईट हँड साईडला 180 डिग्री आहे. दोन्हीच्या राईट हँड साईडला 180 डिग्री आहे. म्हणजे ते दोन्ही इक्वेशन सेम असतील, इक्वल असतील. मग लिहा इक्वेटिंग इक्वेशन 3 and 4 वी हॅव. ह्या दोन्हीला जर इक्वेट करणं म्हणजे काय? म्हणजे बघा, अँगल बी ए डी आणि अँगल ए बी सी, अँगल बी ए डी प्लस अँगल ए बी सी हे किती आहे? 180 डिग्री. आणि हे पण तर पूर्ण 180 डिग्री आहे. म्हणजे इकडे 180 डिग्री लिहिण्यापेक्षा मी असं लिहू शकते, अँगल ए डी सी प्लस अँगल डी सी बी. लिहू शकते का? येस, लिहू शकते. आता बघा, आता मी काय काढलं होतं की अँगल ए हा जो आहे हा अँगल ए, ठीक आहे, आणि हा अँगल डी हे काय आहेत? इक्वल आहेत. काय काढलं होतं मी? अँगल ए आणि अँगल डी काय आहेत? इक्वल आहेत. म्हणजे मी अँगल सी डी ए ह्याच्या ठिकाणी लिहू शकते, ह्या बी ए डीच्या ठिकाणी अँगल सी डी ए लिहू शकते. म्हणजे हे बघा, अँगल एच्या ठिकाणी अँगल डीचं नाव लिहू शकते मी. अँगल एचं नाव काय? बी ए डी, बॅड. मग आपण त्याच्या ठिकाणी अँगल सी डी ए लिहू शकतो. अँगल बी ए डीच्या ठिकाणी लिहा अँगल सी डी ए प्लस अँगल ए बी सी इक्वल टू अँगल ए डी सी. ए डी सी म्हणजेच अँगल सी डी आहे. मग इथं पण नाव ए डी सीच लिहा. अँगल ए डी सी प्लस अँगल डी सी बी ठीक आहे. काय केलं मी? काहीच नाही. ह्या अँगल एच्या ठिकाणी अँगल डीचं नाव लिहिलं. अँगल एच्या ठिकाणी अँगल डीचं नाव लिहिलं, कारण की मी आधी काय प्रूफ केलं होतं की माझा अँगल ए आणि अँगल डी सेम आहे. ओके. ना बघा, आता काय करायचं? आता बघा, इथं पण एडीसी आणि इथं पण एडीसी, इथं पण एडीसी आणि इथं पण एडीसी. मग हे कॅन्सल होऊन जाईल. कसं? बघा, अँगल ए बी सी इक्वल टू अँगल ए डी सी प्लस अँगल डी सी बी. त्या साईडला होता, तर ह्या साईडचं एडीसी तिकडे घेऊन चला मायनसमध्ये. ए डी सी कॅन्सल. म्हणजे काय उरलं? अँगल ए बी सी इक्वल टू अँगल डी सी बी. आलं म्हणजे हा देअरफॉर इक्वल टू आहेत, म्हणजे कॉन्ग्रुएंट पण असणार. अँगल ए बी सी कॉन्ग्रुएंट अँगल डी सी बी. हेच प्रूफ करायचं होतं तुम्हाला की हे जे दोन अँगल आहेत ना, हे बी आणि हे सी हे काय आहेत? इक्वल आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. हेच गोष्ट प्रूफ करायची होती. मग प्रूफ केली तुम्ही. लिहा हेन्स प्रूफ. काय केलं आपण? बघा, काहीच नाही. एकदा पटकन शॉर्टमध्ये. आता बघा, थेरम एवढे मोठे आहेत, मग तुम्ही शॉर्टमध्ये करणार कसं? हे पण मी एका मिनिटामध्ये पटकन सांगून टाकते. ठीक आहे. एक टिप तर लक्षात ठेवा, कधी पण क्वेश्चन तुम्हाला येईल न येईल, वेळ असेल म्हणजे वेळ कमी असेल किंवा क्वेश्चन अर्धा झाला, क्वेश्चनला कॅन्सल करायचं नाही. कमीत कमी गिवन टू फाइंड डायग्राम आणि जर फॉर्म्युला असेल तर फॉर्म्युला लिहायचा. ठीक आहे. दुसरी गोष्ट बघा, थेरम कसं करायचं? तर हे वाला थेरम होतं. ह्याच्यामध्ये प्रूफ काय करायचं होतं? प्रूफ करायचं होतं की हे अँगल बी आणि हे अँगल सी इक्वल आहे. प्रूफ काय करायचं होतं? अँगल बी आणि अँगल सी इक्वल आहे. आपण काय केलं? आपण इथे एक कन्स्ट्रक्शनमध्ये एक परपेंडिक्युलर काढला. ठीक आहे. परपेंडिक्युलर काढल्यानंतर दोन ट्रायंगल तयार झाले. आणि परपेंडिक्युलर काढल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे ह्याला नाव द्या बी एम आणि सी एन. मग हे सेगमेंट बी एम आणि सेगमेंट सी एन हे इक्वल आहे. का बरं? डिस्टन्स बिटवीन परपेंडिक्युलर लाईन आहे हे, त्याच्यामुळं. ठीक आहे. मग आता लिहा, दोन ट्रायंगल तयार झाले तुमच्याकडे. ट्रायंगल बी ए एम हे तुम्हाला प्रॅक्टिस करत असताना तुम्ही कसं करायचं? 1 मिनिटाच्या आत थेरम कसं रिवाइज करतात? इन ट्रायंगल बी ए एम अँड ट्रायंगल सी एन डी, बी एम ए अँड सी एन डी. बी ए एम जर घेतलं तर सी डी एन घ्यावं लागेल. ट्रायंगल सी डी एन. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय बघा, हे अँगल जे आहे हे वालं बी एम ए, अँगल बी एम ए आणि अँगल सी एन डी हे दोन्ही पण 90 डिग्री आहे. का बरं? कन्स्ट्रक्शनमुळं. ठीक आहे. अजून काय? हे वर जे आत्ताच लिहिलं तुम्ही, सेगमेंट बी एम इक्वल आहे सेगमेंट सी एनच्या. का बरं? कन्स्ट्रक्शन तशी केली आहे तुम्ही. हे परपेंडिक्युलर पॅरलल लाईनचे डिस्टन्सेस आहेत. अजून काय? सेगमेंट ए बी हे इक्वल आहे, कॉन्ग्रुएंट करायला, हे इक्वल आहे कुणाच्या? सेगमेंट सी डीच्या. का बरं? हे गिवन आहे. मग हायपोटेनस इक्वल झालं, एक साईड इक्वल झाली म्हणजे बाय हायपोटेनस साईड टेस्ट हे ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले. ट्रायंगल बी एम ए कॉन्ग्रुएंट ट्रायंगल सी एन डी हे कॉन्ग्रुएंट झाल्यामुळं ट्रायंगल, आता मी पेन चेंज करायला आहे, थोडंसं दिसेल तुम्हाला है ना. हे कॉन्ग्रुएंट झाले म्हणजे हे अँगल ए आणि अँगल डी हे काय आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. देअरफॉर लिहा अँगल एचं नाव काय? बी ए एम कॉन्ग्रुएंट अँगल सी डी एन. का बरं? कॉन्ग्रुएंट अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट कॉरस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट
ट्रायंगल. डन डन. आता बघा, आता मी काय लिहू शकते, मला माहीत काय आहे, मला माहीत आहे की अँगल बी आणि अँगल ए हे 180 डिग्री आहेत. का बरं? इंटेरियर अँगल. इंटेरियर अँगल. ह्याला इक्वेशन नंबर 3 द्या. मग इक्वेशन नंबर 2 तुमचा कोणता असणार आहे? हे इक्वेशन नंबर 1 नसणार आहे. बरं ठीक आहे, मी ह्याला 1 आणि 2 देऊन टाकते, सोडा मग. ह्याला 1 द्या. पुढे लिहा अँगल सी आणि डी. अँगल ए आणि बी एका साईडला, सी आणि डी एका साईडला. ठीक आहे. अँगल सी आणि अँगल डी किती आहे? 180 डिग्री. का बरं? अगेन इंटेरियर अँगल. इंटेरियर अँगल. ह्याला द्या इक्वेशन नंबर 2 नाव. फास्टमध्ये प्रॅक्टिस कसं करतात ते. ठीक आहे. मग आता इक्वेटिंग. इक्वेशन 1 आणि 2. इक्वेशन 1 आणि 2ला समोरासमोर आणा. मग तुम्हाला काय माहिती आहे? ए आणि बी हे किती आहे? 180 डिग्री. आणि सी आणि डी सुद्धा 180 डिग्री आहे. म्हणजे हे दोन्हीची ॲडिशन सेम आहे. आता तुम्ही ह्याच्या आधी काय काढलं? हां, हे अँगल ए, हे गोष्ट तुम्ही इथं काढले ना, अँगल बी ए एम सी डी एन. म्हणजेच काय? म्हणजे अँगल ए आणि अँगल डी इक्वल आहेत, हे काढले तुम्ही, है ना. ह्याला इक्वेशन नंबर 1 द्यायचं होतं. ह्याला इक्वेशन नंबर 1 द्यायचं होतं. हे इक्वेशन नंबर 2 आहे. हे इक्वेशन नंबर 3 आहे. 3. ठीक आहे. 2 आणि 3. ओके. मग फ्रॉम इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय सांगते तुम्हाला? की तुमचा अँगल ए जो आहे तो कॉन्ग्रुएंट आहे अँगल डीच्या. म्हणजे एच्या ठिकाणी मी डी लिहू शकते. लिहा एच्या ठिकाणी डी लिहा. अँगल डी प्लस अँगल बी इज इक्वल टू अँगल सी प्लस अँगल डी. मग अँगल बी किती येईल? अँगल बी किती येईल? अँगल सी प्लस अँगल डी मायनस अँगल डी. प्लस मायनस कॅन्सल. अँगल बी इक्वल टू अँगल सी आला. अँगल बी इक्वल टू अँगल सी आला. तर प्रॉपर बीचं नाव लिहा. बी अँगलचं नाव काय? ए बी सी. मग लिहा therefore अँगल ए बी सी कॉन्ग्रुएंट. अँगल सीचं नाव काय बघा? अँगल सीचं नाव काय? डी सी बी. कॉन्ग्रुएंट अँगल डी सी बी. हेन्स प्रूव्ड. किती वेळ लागला? काहीच नाही. आणि हे जर तुम्हाला चांगली प्रॅक्टिस होऊन जाईल तर तुम्ही खूप फास्ट कराल, है ना. अशा प्रकारे थेरम काय करत असतात आपण फास्टमध्ये प्रॅक्टिस करत असतो, प्रूफ कसं करायचं ते. ठीक आहे. छोटे छोटे टिप्स अँड ट्रिक्स मी सोबत सांगत जाईल, तुम्ही लक्ष ठेवायचं. काय अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ओके. लेट्स स्टॉप हिअर.